अमरावती जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेचा फटका आता संत्रा उत्पादनालाही बसू लागलाय। गेल्या आठवड्याभरापासून तापमान सलग 45 अंशाच्या पुढे कायम आहे। त्यामुळे संत्र्याच्या आंबिया बहारवर गंभीर परिणाम झाला। उष्णतेमुळे झाडांवर ताण वाढला असून मोठ्या प्रमाणामध्ये फळगळ सुरू झाली आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून तापमान 45 अंश या निकषापेक्षा अधिक आहे। विमा दाव्यासाठी पात्र ठरत असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। अमरावतीचं तापमान जे आहे ते जवळपास 45-46 डिग्री सेल्सिअसच्या वर जाताना दिसत आहे आपल्याला। आणि या तापमानाचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य माणसासोबतच आता फळझाडांना होताना दिसत आहे। मी अमरावती जिल्ह्यातील या कृषी महाविद्यालयाच्या परिसरात आपण या पाहू शकतो। या ठिकाणी संत्र्याची झाडं जी आहे ती झाडं अक्षरशः उन्हामुळे करपलेली आहे। खरं तर या परिसरामध्ये झाडांची योग्य निगा जी आहे ती घेतली जाते। सध्या संत्र्यामध्ये जर बघितलं आपण तर आंबिया बहार आलेला आहे। मात्र या आंबिया बहाराला जो उन्हाचा जो तडाखा आहे तो तडाखा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्याची जी फळगळ जी आहे ती फळगळ होताना दिसत आहे। माझ्यासोबत या महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत, आपण त्यांना देखील विचारणार आहोत। सर, मला सांगा, अमरावती जिल्ह्याचं तापमान जे ते सातत्याने वाढत चाललेलं आहे, याचा नेमकं झाडांवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे, फळगळ होताना दिसत आहे, काय नेमकं कारण आहे? त्या उष्णतामानामुळे ज्याला आपण हीट इंजुरी म्हणतो, त्या हीट इंजुरीमुळे या चयापचय क्रिया पूर्णतः थांबून जातात आणि दरम्यानच्या काळात वाढत्या उष्णतामानामध्ये आपण जशी सातत्याने आपल्याला वाढ दिसते, अशा वेळी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी बाष्परोधक पदार्थांचा, प्रामुख्याने ज्याच्यामध्ये केओलिन आहे, पीएमए आहे किंवा किमान सिलिक्झॉल आहे, याचा जर एक 15 दिवसाच्या अंतराने 2दा स्प्रे घेतला तर ते बाष्पोत्सर्जनाचा दर थोडा कमी होतो आणि पानांचं तापमान थोडं सहनशील होते। आता मल्चिंग मध्ये जसा सुकलेला पालापाचोळा असेल किंवा गवत असेल तर झाडाच्या बुंद्याशी जसं आपण जितकं ड्रिपनी पाणी देऊ शकू तेवढं पाणी देणं गरजेचं आहे, पण सोबतच ते पाण्याचा लॉस होऊ नये, अपव्यय होऊ नये, त्यासाठी आपल्याला झाडांना मल्चिंग करणं फार गरजेचं आहे। मल्चिंगमुळे झाडांचं टेम्परेचर जे आहे, मुळांचं टेम्परेचर जे आहे ते आपल्याला थोडंसं नियंत्रित करता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती।